राहता परिसरामध्ये तुम्ही गिधाड कधी पाहिलेत का? तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकतात. या ठिकाणी 1 2 3 4 5 गिधाड या ठिकाणी राहत्याच्या कोणतं गाव आहे? पिंपळस आणि दहेगावच्या हद्दीमध्ये 5 गिधाडांनी दर्शन दिलेले आहेत. आपल्या बरोबर हारून सय्यद आहेत. भाई काय सांगाल, हे गिधाड काय करतायत किंवा हे कशा पद्धतीने? हे असं राहतं, समजा मेलेला मनुष्य असो, जनावर असो, तुमचे मासे असो, ते उकरून सूचना खाणार. आता हे काय खात आहेत? आता हे मासे खाणार आहे. हा, मासे जे जमिनीत ते उकरून खाणार ते असे. पण गिधाड हा पक्षी सहसा दिसत नाही. दिसतो कुठं माहिती का? आपला औरंगाबाद साईड तिकडे जा तुम्ही, तिकडे सापडणार. तुम्ही नाशिक त्या साईड जा, तिकडे जादा सापडणार. आणि त्यांचे खोपे कुठं राहते माहिती का? झाडावरती. हा, झाडावरती. कसं बनवतात? हा, ते एक असं सारेचे खोपे बनवतात एकदम मोठाला. त्याच्यामध्ये त्यांचे पिल्ल सगळं वगैरे राहत्या. कारण मी स्वतः लिंबाच्या झाडावर जाऊन काढलेलं आहे ते. गिधाडापासून काय फायदा होतो समाजाला किंवा लोकांना? त्याचं मटण बी बाहेर राहत असे. ते भिल्ल लोक जादा खातात. भिल्ल लोक, आदिवासी लोक राहतात ना, ते जादा खातात असं. आता आपल्या राहता परिसरात किंवा याच्यात सहसा दिसत नाही हा पक्षी. नाही, हा पक्षी दिसणारच नाही. ते काही दिसते माहिती का? सकाळी ज्यावेळेस आपण पहाट होती 5 वाजता, तेव्हा ते शिकारीसाठी तिकडून निघाले का या दिशेला जातात. पहाटे किती वाजता? 4:30 5 ला इकडून निघाले का या दिशेने जातात. हा, संध्याकाळी मग त्यांना शिकार दिसेन, जसे शिकार दिसेन तसे ते शिकार करतात. आता ही पिंपळीची हद्द आहे, ती दहेगावची हद्द आहे. हा दहेगाव पिंपळच रोड आहे. मी इकडून राहतो, हे कुदळी वस्ती ना, भागीरथ कुदळे ती. मी तिकडून राहतो, पलीकडून, ह्या रोडच्या पलीकडून मराठी शाळे पाठीमाग. आणि ते इकडून राहतात. म्हणजे काम माझं कायम इकडं चालू राहतं, कुदळीच्या इकडं. कारण मला माहिती गिधाड दिसत. हा, तर गिधाड हा निसर्गाला पूरक असलेला एक पक्षी आहे. आणि गिधाड हे स्वच्छतेचं काम करतात. मेलेले प्राणी, पक्षी, जनावर यांचं मांस ते खातात. त्या ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे, परंतु 5 ते 6 गिधाड त्या ठिकाणी मासे खात आहेत असं आपल्याला या भाईंनी सांगितलेलं आहे. हरुणभाई सय्यद नाव आहे यांचं. तर गिधाड सहसा दिसत नाहीत आपल्याला, परंतु राहता पिंपळस दहेगाव या बॉर्डर वरती तिथं त्या ठिकाणी गिधाड आहेत. पावसाचाही ते आनंद घेत आहेत आणि स्वच्छतेचे कामकाज ते करत आहेत. स्वच्छतेचं प्रतीक करतात ते, स्वच्छतेचं काम करतात. माझं एक तर म्हणणं आहे. आता या काही लोक काय करतात, याच्यामध्ये काही आणून टाक, जनावर मेले का आणून टाक, आमक कर, फलानं कर, नको ते. बरोबर आहे का नाही? हे काय नदी आहे का? हा, ही नदी आहे ना. तर हे नदी पात्र आहे आणि या नदी पात्रामध्ये लोक मेलेले जनावर, प्राणी आणून टाकतात आणि त्याचा अतिशय वाईट पद्धतीने वास परिसरात पसरतो. वेळ प्रसंगी त्या ठिकाणी दुर्गंधी आणि बॅक्टेरिया तयार झाल्यामुळं काही रोग पसरण्याची शक्यता असते. आणि हे रोग पसरू नये म्हणून निसर्गपूरक गिधाड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते निसर्गाची, पर्यायाने माणसाचीच काळजी घेत आहेत. स्वच्छता ठेवून. गॉडफादर मीडिया, राहता.